माणसाला गरज आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करायची। बाकी बोलबच्चन लोकांबद्दल काय बोलणार? संदीपजी, एक प्रश्न विचारावासा वाटतो तो म्हणजे आता हिंदी भाषेचा मुद्दा मनसेनं एकदम आक्रमकपणे लावून धरलेला आहे। मराठीचा जेव्हा मुद्दा येतो किंवा मराठी कलाकारांचा जेव्हा विषय येतो, मराठी कलाकार जेव्हा अडचणीत असतात तेव्हा ते मनसेकडे येतात किंवा मनसे त्यांच्या पाठीमागे उभे राहते। मराठीच्या मुद्द्यासाठी एकही मराठी कलाकार समोरून ठामपणे भूमिका का मांडत नाही? अगदी हातावर मोजण्या इतके 2-3 कलाकार सोडले तर मराठीच्या अनेक कलाकार आहेत जे मनसेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आम्हाला पाहायला मिळतात, मात्र ते यावरती आपली भूमिका मांडत नाहीये। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। आज तुम्ही बघा, कमल हसन असतील किंवा दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राजांचं मी परवा हे बघितलं, त्यांचं एक मला असं वाटतं कुठेतरी इंटरव्ह्यू होता या हिंदी चॅनलवर इंटरव्ह्यू होता, तिथे ठामपणे त्यांनी हिंदी सक्ती का नको या विरोधात भूमिका मांडली। दुर्दैवाने आपले मराठी कलाकार, आता परत मी ते वाक्य बोलत नाही कारण त्याच्यावर गदारोळ होईल, पण त्यांनी अभिमानाने वागायला पाहिजे। तुम्ही जो शब्द वापरला होता षंड, तर त्याच्या अनुषंगाने तुमच्यावरती हक्कभंग आणण्याच्या तयारीत आमदार लोक आहेत, तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं काय त्याच्यावर जे बोलायचं ते मी बोललोय, आता मला परत बोलायची गरज नाही। शरद कोळेंनी तुमच्याबद्दल विधान केलेले आहे की तुम्ही भाजप पुरस्कृत आहात वगैरे वगैरे, तुमच्यावर टीका केली। ठाकरेंचे अनेक नेते तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया मागच्या दिवसापासून येत आहेत किंवा युतीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुमचं जे काही उत्तर असतं ठाकरेंबद्दलचं किंवा त्यावरती तुम्ही जे भाष्य करताय, तुम्ही या सगळ्यामध्ये मिठाचा खडा ठरताय असं तुम्हाला संबोधलं जात आहे सध्या तरी? नाही, कसं आहे, एक लक्षात ठेवा, पक्षाची भूमिका मांडत असताना तुम्हाला लोक तुमच्या आता टीका करणारे कोण आहेत? आता मी जेव्हा यूट्यूबवर वगैरे सगळ्या गोष्टी येतात तेव्हा खाली खूप असतात, हा भाजपचा दलाल आहे, हा भाजपचा हे आहे। ज्यांच्याबरोबर 19 वर्ष मी राहिलो त्या राजसाहेबांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे मला माहिती आहे, त्यामुळे असल्या भुंकणाऱ्या कुत्र्यांबद्दल मी विचार करायची मला गरज नाही। आणि कोळीसारखे लोक ज्यांनी आयुष्यात महिलांचा कायम अनादर केलेला आहे, ते माझ्या बायकोबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आता बोलायला लागले। म्हणजे एवढं शिवसेनेचं फ्रस्ट्रेशन आलंय की ते आता माझ्या कुटुंबावर यायला लागले। मी आयुष्यात नेहमी एक गोष्ट पाळलेली आहे, मी राजकारणाच्या वेळेला राजकीय व्यक्तींबद्दलच बोललेलो, कोणाच्या कुटुंबाबद्दल बोललेलो नाही। तर सगळ्यांनी ही रेड लाईन पाळली पाहिजे। आणि माझी बायको, माझी पत्नी ही MPSC पास होऊन सरकारी सेवेत आहे। ती काँग्रेसच्या काळातही होती, उद्धव ठाकरेंच्याही काळात होती आणि आता भाजपच्याही